बराडी देवीची जत्रा चालू आहे आंगणेवाडीमध्ये आणि मनसे नेते अविनाश जाधव जे आहेत ते सुद्धा कोकणात दाखल झालेले पाहायला मिळतात। असंख्य भाविक भक्तगण तुम्हाला सुद्धा भेटतात आहेत। आनंदाचं वातावरण काय भाव? मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जर जत्रा कुठली असेल तर ती आंगणेवाडीची जत्रा आहे। आंगणेवाडीच्या देवीवर महाराष्ट्रातल्या लोकांचा नितांत भरोसा आहे, प्रेम आहे आणि त्यामुळे लोक पुढच्या वर्षभरात ज्या काही त्यांच्या इच्छा आहेत त्या मनातल्या इच्छा इथे घेऊन येतात, मांडतात आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्या इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर नवस फेडायला इथे येत असतात। आज अख्ख्या महाराष्ट्रातनं, छोट्या छोट्या गावातनं, मोठ्या शहरातनं लोक इथे आलेले आहेत आणि हे सगळेच आंगणेवाडीच्या देवीवर विश्वास ठेवणारी लोक आहेत। सो मला असं वाटतं की जसं या लोकांच्या काही मागण्या होत्या तशा देवीच्या चरणी आमच्या पण मागण्या होत्या आणि त्या मांडण्यासाठी आलो होतो। नेमकं काय यंदा साकडा घातलेला आहे देवीच्या चरणी? दरवेळेस येता तुम्ही? माझं नेहमीच आईला मत आहे की एक दिवस येऊ दे असा की भराडी देवीच्या चरणी प्रार्थना असते की आमच्या पक्षालाही अशीच भराडी गरुड जय मिळू दे आणि हीच मागणी आईच्या चरणी असते आणि मला खात्री आहे की एक दिवस आई आमचं देखील नवस पूर्ण करेल। जिल्हा परिषदेचे आणि ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेले आहेत, पुन्हा एकदा महायुती अग्रेसर दिसत आहे, काय भाव? बघा, भारतीय जनता पक्षाने जो काही डिवाइड अँड रूल जो काही लादला आणि त्यातून शिवसेनेचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले आणि त्यातून विजय मिळवला। जर तुम्ही या दोन्ही पक्षांच्या मतांचं जर कॅल्क्युलेशन कराल तर भारतीय जनता पक्ष जास्त आहेत, पण त्यांनी जो इंग्रजांचा डिवाइड अँड रूल ही पॉलिसी वापरल्याच्या नंतर महाराष्ट्रात त्यांना अशा प्रकारचे निर्णय मिळतात। पण हा देखील सूर्य मावळेल आणि एक नवीन सूर्य उगवेल आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला पण एक सीट निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल। काळ होता, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आता त्या कोकणात कमळ फुलताना पाहायला मिळते। मी परत सांगतो, माणसं तुम्ही तेच बघा, कमळ कोणी फुलवलाय? राणेंनी। राणे कोणाची होते? शिवसेनेचे होते। त्याच्यानंतर काँग्रेस फुलला, त्याच्यानंतर तेच राणे बीजेपीत गेले, बीजेपीचं कमळ। इथे पक्ष वाढत नाही, एक माणूस आहे, तो माणूस ज्या पक्षात जातो त्या पक्षाचा रिझल्ट इथे येतो। तुम्ही रत्नागिरीत गेलात तर उदय सामंत आहेत, याच्या आधी ते कशात होते तर ते शिवसेनेत होते, मग राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादी फुलली, ते राष्ट्रवादीतनं पुन्हा दुसऱ्या शिवसेनेत गेले, ते फुलले। व्यक्ती त्या जिल्ह्यातला जो व्यक्ती आहे तो तिथल्या मतांवर प्रभाव टाकत असतो। हेच नारायण राणे जर उद्या पुन्हा कुठल्या पक्षात गेले तर कोकणामध्ये ते फुलेल, त्यामुळे पक्ष फुलत नाही आहे। त्यामुळे हे तुमचं असं मत आहे की हे भाजपचं यश नाही, एका माणसाचं व्यक्तींची मत आहेत। जर रत्नागिरीत गेलात तर सामंत कुटुंबाचं यश आहे, इथं आलात तर राणे कुटुंबाचं यश आहे। हे यश भारतीय जनता पक्षाचं नाही। या सगळ्यांनी जर पक्ष बदलले तर भारतीय जनता पक्ष देखील शून्य असेल। वरून खालपर्यंत आलो तरी अद्यापही मुंबई गोवा महामार्ग तसंच नाही, काय ना, आम्ही ओरडून जे लोकांना सांगतोय, आम्ही लोकांना जे ओरडून सांगतोय की तुम्ही जे काम करत नाहीत त्यांना मतदान करू नका, पण पैशाच्या जीवावर मतदान होतंय, 5-5 हजार रुपये मताला दिले जात आहेत आणि त्यातून या सगळ्या गोष्टी होत असेल तर त्याला तुम्ही आणि मी काय करू शकतो? काही नाही करू शकणार नाही ना। बोलण्यासाठी होते मनसे नेते अविनाश जाधव आणि ते सुद्धा आता बराडी देवीच्या जत्रेला आलेले पाहायला मिळतात। नुकतंच त्यांनी दर्शन घेतलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा कोकण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।